सगळ्या ठिकाणी चर्चा चालू आहे की मेगा भरती होणार आहे, भरपूर जागा येणार आहेत. संयुक्त गट ब, गट क 26 ॲड मोठी होणार आहे. गट ब ची 1000 प्लस, गट क ची 10,000 पर्यंत जाऊ शकते. अशा सर्व चर्चा चालू असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी अनाऊन्समेंट केली की जलद गतीने कशी मेगा भरती करता येईल या संदर्भात एक अर्जंट मीटिंग त्या ठिकाणी सोमवारी ठेवली आहे. या सगळ्या अनुषंगानं एक गोष्ट जी अत्यंत महत्त्वाची आहे, जागा येतील पण आपण तयार आहोत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि जर आपल्या मनामध्ये काही शंका असेल, काही डाऊट असेल, तर आपण MPSC एक्झाम मंत्रानं जो नवीन इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी चालू केलेला आहे, राज्यसेवा पूर्वच्या बाबतीमध्ये धुरंधरच्या प्रचंड प्रतिसादानंतर धुरंधरचंच एक व्हर्जन आपण संयुक्तसाठी त्या ठिकाणी चालू करतोय, ते म्हणजे उडान. उडान अभ्यास, आत्मविश्वास आणि यशाची भरारी या उपक्रमामध्ये आपण तुमचा पूर्व परीक्षेसाठी एक व्यवस्थितपणे, परिपूर्णपणे अभ्यास करून घेणार आहोत. आणि हा सगळा अभ्यास करून घेत असताना पूर्व परीक्षा पास होण्यासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी आपण एकाच ठिकाणी देत आहोत, जे आपण धुरंधरमध्ये केलं आणि विद्यार्थी मित्रांना त्याचा खूप फायदा त्या ठिकाणी होत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आणि चांगला फीडबॅक पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मिळतोय. त्याच अनुषंगानं आपण उडान हे डिझाईन केलेलं आहे. याच्यामध्ये पास होण्यासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं एक असतं की तुमचे लेक्चर्स जे आहेत सिलेबसचे ते कंप्लीट झाले पाहिजे. तर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की पूर्ण लेक्चर जे आहेत त्याच्या माध्यमातून सिलेबस कव्हर करणार आहोत. पूर्व परीक्षेचा करंट अफेअर्सपासून तर तुमच्या जनरल सायन्सपर्यंत सर्वच्या सर्व सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. नंबर 2 मध्ये तुम्हाला जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे PDF नोट्स त्या ठिकाणी दिले जातील. काही ठिकाणी आपले डायरेक्ट पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्यामुळे ते आपण PDF मध्ये देत नाही. जसं आपलं CM म्हणजेच करंट मंत्रा हे पुस्तक अवेलेबल असल्यामुळं आपण ते PDF देत नाही. मात्र जिथं आपलं पुस्तक येणार नाही तिथं आपण PDFच्या माध्यमातून नोट्स आणि क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, पास होण्यासाठी लागणार लॉजिकल अप्रोच म्हणजे ठोकताळे, जे सर्वाधिक फेमस आहे, जे आपण सुरू केलं होतं स्वतः सुरुवातीला, म्हणजे त्याला आपण म्हणतो अप्रोचची पॅरेंट बॅच जी आहे ती म्हणजे डॉक्टर अजित MPSC एक्झाम मंत्रावरील ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे. तर ते पण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत टॉपिक वाईज. आणि आपल्याला P2Pचे क्वेश्चन्स जे आहेत ते पण प्रॅक्टिससाठी मिळणार आहेत. PYQ डिसेक्शन नावाची जी काही आपली एक बॅच आहे, त्याच्यात PYQची प्रॅक्टिस विथ एक्सप्लेनेशन व्हिडिओज आपण त्या ठिकाणी देत आहोत. त्यानंतर विकली टेस्ट, आपली आखाडा टेस्ट सिरीज त्या ठिकाणी असणार आहे. आणि इन्फोदूत इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून इंटरेस्टिंग काहीतरी फॅक्ट वगैरे जे आहेत सोप्या पद्धतीनं कशा त्या ठिकाणी द्यायचा याचाही आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला अभ्यासामध्ये जिथे जिथे अडचण येणार आहे तिथे तिथे एक्सपर्ट मेंटर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1 मध्ये एक्सपर्ट मेंटर जर आपण म्हटलं तर सुपर मेंटर म्हणून आपल्याला प्रवीण सर आहेत, जे STI त्या ठिकाणी झाले 2024 मध्ये. आणि त्यानंतर मेंटर म्हणून राज फडतरे, जे ASO झालेले आहेत 2024 मध्ये, रँक 5 त्यांना मिळालेला आहे. ते पण आपल्या मार्गदर्शनासाठी असणार आहेत. आणि सब्जेक्ट एक्सपर्टच्या बाबतीमध्ये मी स्वतः आपल्याला जनरल सायन्स आणि करंट अफेअर्स हे दोन्ही विषय त्या ठिकाणी घेणार आहे. त्यानंतर नामदेव सर आहेत इकॉनॉमी आणि पॉलिटीसाठी. प्रवीण करणारे सर तुम्ही सगळ्यांनी बघितलं मॅप बेस्ड कसं जिओग्राफी चांगल्या पद्धतीनं ते घेतात, तर ते जिओग्राफीसाठी अवेलेबल असतील. त्यानंतर प्रफुल्ल सर हिस्ट्री, अत्यंत एक इंटरेस्टिंग पद्धतीनं स्टोरी टाईपमध्ये, जेणेकरून फॅक्ट तुम्हाला लक्षात राहतील आणि व्यवस्थितपणे सर्वांगीण पद्धतीने डिटेलमध्ये हिस्ट्री शिकवणारं एक व्यक्तिमत्व, एक चांगले फॅकल्टी म्हणजे प्रफुल्ल सर. आणि JD सर तुम्हाला माहिती आहे मॅथच्या बाबतीमध्ये आयोगासारखे क्वेश्चन काढून आयोगाच्याच प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेणारं एक व्यक्तिमत्व, एक फॅकल्टी म्हणजे JD सर, हे आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. तर याच्यामध्ये लेक्चर्स जे आहेत तर बरेचसे लेक्चर्स ऑलरेडी तुम्हाला रेकॉर्डेड मिळतील, काही लेक्चर्स लाईव्ह स्वरूपामध्ये बघायला मिळतील, काही लेक्चर्स अजून अपलोड करायचे बाकी आहेत. मात्र मॅक्झिमम गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला सध्या अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एनरोल करा आणि तुमच्या तयारीमध्ये कुठेही मागे पडू नका. उद्या असं व्हायला नको की जागा तर भरपूर आल्या मात्र आपली तयारी कुठेतरी कमी पडते. आणि जी संधी पुढे येणार आहे, जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, 2026 हे नोकर भरतीचं वर्ष असणार आहे. त्यामुळे या वर्षामध्ये आपल्याला पाहिजे ती पोस्ट, आपली ड्रीम पोस्ट जर मिळवायची असेल तर आपल्याला सर्व पद्धतीनं तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपला उडान, ज्याच्या माध्यमातून आपण पूर्व परीक्षेची परिपूर्ण तयारी त्या ठिकाणी करून घेणार आहोत. इतर काही डाऊट असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.